मध्ये नेमकं काय घडलं ते आपण पाहूयात टॉप 9 न्यूज मध्ये। बैलगाडा शर्यतीवर बंदी असताना देखील पुण्यामध्ये शर्यत बघायला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमली। पुरंदर तालुक्यातील वानपुरीमध्ये शर्यत भरवण्यात आली होती। दरम्यान सासवड पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। या शर्यतीमध्ये बैलांना क्रूरतेने वागणूक दिल्याचं देखील समोर आलं। मनमाडमधील पुणे-इंदूर महामार्गावर एका धावत्या ट्रकनं अचानकपणे पेट घेतला। या आगीमध्ये चालक आणि क्लीनर ट्रक थांबवून खाली उतरले आणि थोडक्यात त्यांचा जीव वाचला। ट्रक पूर्णपणे खाक झालाय। दरम्यान आगीचं कारण अस्पष्ट आहे। आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय। औरंगाबादमध्ये मराठा समाजानं सामूहिक जलसमाधी आंदोलन केलं। वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव प्रकल्पात पोलिसांची नजर चुकवून कार्यकर्ते पाण्यामध्ये उतरले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची आंदोलकांची मागणी आहे। उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील पीडित कुटुंबाची प्रकाश आंबेडकर लवकरच भेट घेणार आहेत। या प्रकरणामध्ये कुटुंबियांना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मदत केली जाईल असं त्यांनी म्हटलं। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर वंचितच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। नागपूरमध्ये आता वर्षभर विधिमंडळाचं कार्यालय सुरू राहणार आहे। विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात अध्यादेश काढला। उपसचिव दर्जाचा अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्षभर या कार्यालयामध्ये राहतील। या कार्यालयाच्या माध्यमातून विदर्भातील आमदार, अधिकारी आणि नागरिकांना प्रत्येक कामासाठी मुंबईमध्ये जाण्याची गरज पडणार नाही असं पटोलेंनी म्हटलं। नागपूरमध्ये कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर फेकून दिलेले पीपीई किट भिकाऱ्यानं घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला। त्यामुळे त्यांच्यासह इतरांच्या आरोग्याचा प्रश्न देखील उपस्थित झाला। आरोग्याबाबत प्रशासनाचा हलगर्जीपणा मात्र यामुळे समोर आलाय। नाशिकमध्ये सिडकोचा दुसरा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे। तर या प्रकल्पाला पालकमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानं गरिबांना स्वस्तात घरं मिळण्यासाठी हे एक मोठं पाऊल ठरेल। औरंगाबाद शहरातील 2 इंजिनियर तरुणांनी पाणीपुरीचं एटीएम मशीन सुरू केलं। एका बाजूने पैसे टाकायचे आणि दुसऱ्या बाजूने पाणीपुरी तुमच्या हातात असा हा अफलातून असा प्रयोग लोकप्रिय ठरतोय।